सगळ्यांचं स्वागत बातमी नाशिकमधून। नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। या सर्व पार्श्वभूमीवर गंगापूर धरण 53% भरलेलं आहे। 24 धरणांमध्ये 40% पाणी साठा हा आता आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय त्यामुळे धरणांमध्ये पाणी साठा वाढलेला आहे। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती, मात्र नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे। याच संदर्भात गंगापूर धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याच पद्धतीने काल मध्यरात्रीपासून नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस हे सुरू असल्याने धरणातील पाणी साठ्यात देखील झपाट्याने वाढ होताना आपल्याला बघायला मिळतोय। मी नाशिकच्या गंगापूर धरणावरती आहे। खरं तर याच गंगापूर धरणातून हे नाशिकला पाणी पुरवठा केला जातोय। आता गंगापूर धरणात 53% पाणीसाठा जमा झालेला आहे। गंगापूर धरण 53% भरलेलं आहे आणि त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यात छोटे मोठे असे 24 धरण आहेत। या 24 धरणांमध्ये एकूण पाणीसाठा आता 40% पर्यंत पोहोचलेला आहे। अगदी 2 दिवसाआधी 18 ते 19% पाणीसाठा नाशिक जिल्ह्यामध्ये हे शिल्लक राहिलेला होता। पण मागच्या 2 दिवसांपासून जो पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे, या सगळ्या पावसामुळे हा पाणीसाठा आता 40% पर्यंत पोहोचलेला आहे। आज आणि जे उद्या हे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पाऊस अशाच पद्धतीने कायम राहील असा अंदाज जो आहे तो एकूणच हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। निश्चितच जे उद्यापर्यंत अजून या धरणातील पाणीसाठ्यामध्ये जे वाढ होण्याची शक्यता आहे, पण तूर्त तरी हे गंगापूर धरण, ज्या गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो, तो गंगापूर धरण आता 53% भरल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर आळंदीमध्ये